बाप्पाच्या दानाची चोरी, महाराष्ट्राला सांगा खरी कहाणी. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा मुद्दा आता राजधानी दिल्लीतही गाजतोय. महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी आज संसद परिसरात प्ले कार्ड हातात घेऊन सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी विरोधात आंदोलन केलं. श्रद्धेच्या पैशाची लूट नको, सिद्धिविनायकात भ्रष्टाचार नको, बाप्पाच्या दानाला हात जो लावेल महाराष्ट्र त्याला जाब विचारेल, असे प्ले कार्ड हातात घेऊन भर पावसात महाराष्ट्रातील खासदारांनी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी आता देव आणि देवळांनाही सोडलं नसल्याचा आरोप केला. गणपती बाप्पा मोरया, देवाच्या नावाने चोऱ्या, अशी जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी केली. काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी या देखील या खासदारांच्या जोरदार घोषणाबाजीकडे आकर्षित झाल्या. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा मुद्दा समजून घेतला. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 ऑगस्ट रोजी सभेत केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तातडीनं दखल घेतली. श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना शिक्षा करण्याची भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान राम मंदिरातील दानचोरीनंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानावरही डल्ला मारला जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. या आंदोलनात प्रामुख्यानं खासदार प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, अमरावतीचे बाळासाहेब वानखेडे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा समावेश होता. अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.